हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आपण बनवत आहोत प्रॉन्स मसाला करी, म्हणजेच आपल्या कोकणी भाषेमध्ये कोळंबीचं कालवण. सो चला तर स्टार्ट करूया. सो त्यासाठी पहिल्यांदा तर मी मार्केटमधून कोळंबी आणली होती आणि मावशी तर कोळंबी साफ करून देतात, पण त्याच्या आतमध्ये जो हा धागा असतो तो मात्र आपल्यालाच काढायचा असतो, कारण की ते आपल्याला हे सगळं काढून देत नाही. सो हे सगळं क्लीन करणं मॅन्डेटरी आहे, कारण की ते असंही खाल्लं तर त्याचा टेस्टसुद्धा बिघडते आणि आपलं पोटसुद्धा बिघडतं. सो त्यासाठी इन्ग्रेडियंट्स तर हेच लागणार आहेत, आपले नॉर्मल कांदा, टोमॅटो आणि खोबरं तर मॅन्डेटरी आहे, कारण आपण वाटपाचा रस्सा बनवणार आहोत. सो अशा प्रकारे मी प्रॉन्स प्रॉपर अशी क्लीन करून घेतले, 2-3 वेळा वॉश केले. त्याच्यानंतर त्याला मॅरिनेट करून ठेवलं आलं लसूणची पेस्ट लावून, आणि एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. आणि तुम्हाला जे काही लसूण कढीपत्ता जर टाकायचा मॅन्डेटरी नाही आहे, मी कढीपत्ता नाही, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकून सगळे आपले मसाले ॲड करून त्याला प्रॉपर असं फोडणी मारायची आणि जरा लालसर होईपर्यंत झाकून ठेवायचं. आणि तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात जर तुम्हाला वाटलं तर, किंवा तेल ॲड करू शकतात. सो अशा प्रकारे मी ह्याचं फोडणी मारली प्रॉन्सच्या मसाल्यासाठी. आणि त्याच्यानंतर सगळे मसाले तुम्हाला जे ॲड करायचे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करा आणि ते थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये झाकून ठेवा 5-10 मिनटं. त्याच्यामध्ये ते चांगलं शिजेल. आणि त्याच्यानंतर आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे त्याच्यामध्ये ॲड करूया. सो ही कोळंबी टाकून झाल्यानंतर ती चांगली प्रॉपर अशी शिजून द्यायची आणि त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आणि थोडंसं पाणी टाकत त्याच्यामध्ये, आणि ते चांगलं असं शिजून द्यायचं, कारण की प्रॉन्स हे चांगले शिजले पाहिजे, हेच मेन आपलं असतं. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आणि झाकून ठेवलं. आणि जो प्रॉन्सचा जो घमघमाट सुटला होता, मला तर प्रॉन्सचा फिश खूप आवडते. आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे ती चांगली शिजली होती. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप आहे त्याचं वाटप टाकायचं. सो ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला अशी भाजी तुम्ही खाऊ शकतात किंवा हे वाटपाची भाजी आहे, तर मी तर कालवण बनवत आहे राईससोबत खाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपलं जे काही मेन इन्ग्रेडियंट्स आहे, आपला कोकोनट आणि हा आहे रेड चिली पावडर. ती तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ॲड करा, किंवा तुम्ही रेड चिलीसुद्धा डायरेक्ट ॲड करू शकतात. आणि धणे वगैरे सगळं ॲड करायचं आणि अशा प्रकारे त्याचं वाटप बनतं. असं बनलं पाहिजे, जाडसर नाही पाहिजे, थोडंसं पातळ असलं पाहिजे. ते आपल्या याच्यामध्ये ॲड करायचं प्रॉन्सच्या कढीमध्ये. आणि बघा आपल्या प्रॉन्सचं कालवण रेडी झालं. आणि थोडंसं ते शिजून द्यायचं, 2-3 वाफेवरती थोडं शिजून द्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि आपली प्रॉन्स रस्सा झाला रेडी. सो खूप छान लागतो राईससोबत खायला, नक्की ट्राय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर.